हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन बघितलंय. सो ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इंटिग्रेशन बाय ट्रिग्नॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन? जे रूल आपल्याला माहित आहेत ट्रिग्नॉमेट्रीचे ते यूज करून जो दिलेला फंक्शन आहे तो इंटिग्रेबल मध्ये कन्वर्ट करायचा. इंटिग्रेबल म्हणजेच काय? त्या फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन घेता येईल असं कन्वर्ट करायचं. ओके, सो एक्झाम्पलच्या थ्रू तुम्हाला प्रोसिजर काय ते कळेल. सो राईट ऑन एक्झाम्पल. येस, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन with respect to x. So example first is sin square x upon 2. ओके, सो या फंक्शन मध्ये तुम्ही जर का इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघितले तर त्या इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्टली साइन स्क्वेअर एक्स बाय 2 चा कुठे इंटिग्रेशन आपल्याला काढता येणार नाही. ओके, सो मग काय करावं लागेल? इथं आपल्याला हा जो दिलेला फंक्शन आहे तो अशा फंक्शन मध्ये कन्वर्ट करावा लागेल जेणेकरून आपल्याला त्याचा इंटिग्रेशन घेता येईल. ओके, सो लक्षात येते थीम काय? येस, सो आता बघा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. व्हॉट इज 1 मायनस कॉस 2x? येस, इट इज 2 साइन स्क्वेअर x. ओके, म्हणजेच 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 इज इक्वल टू काय येईल? साइन स्क्वेअर x. लक्षात येते? सो इथं आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय बघा, 1 मायनस कॉस 2x इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 इज इक्वल टू साइन स्क्वेअर x. पण आपल्याला काय पाहिजे? साइन स्क्वेअर x बाय 2. सो इथं काय करूया आपण? रिप्लेस x बाय x अपॉन 2 असं काय केलं? करा, मला इथे काय पाहिजे होतं? x बाय 2. ओके, सो आता रिप्लेस x बाय 2 केल्यानंतर इथं काय येईल बघा? कॉस, इथं 2 x च्या ठिकाणी इथं काय येईल? मी सुरुवातीला लिहितो. ओके, सो x च्या ठिकाणी x बाय 2 अपॉन 2 इज इक्वल टू साइन स्क्वेअर x बाय 2. इथं पण लक्षात येते सगळ्यांना? आता बघा इथं जो हा 2 आहे तो 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, म्हणजेच 1 मायनस कॉस x अपॉन 2 इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला? साइन स्क्वेअर x बाय 2. सॉरी, ह्या टाईपचे जे फॉर्म्युले आहेत ते ऑलरेडी आपण बघितलेले आहेत, तर तरी सुद्धा परत एकदा इथं रिकॉल करतोय मी. सो आपण काय केलं? हा साइन स्क्वेअर एक्स अशा फंक्शन मध्ये कन्वर्ट केलाय, साइन स्क्वेअर एक्स बाय 2, जेणेकरून या फंक्शनचा तुम्हाला काय घेता येईल? इंटिग्रेशन घेता येईल. ओके, सो राईट ऑन कन्सिडर i is equal to इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स बाय 2 dx. जो सुरुवातीला मी दिलेला फंक्शन लिहून घेतो. मग आता साइन स्क्वेअर एक्स बाय 2 ची व्हॅल्यू काय लिहिता येईल मला? इट कॅन बी रिटन ॲज 1 मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 2 इंटू dx. काय केलं इथं? रिप्लेसमेंट केलं बाय युजिंग दिस. ओके, सो आता आपण बाय इंटिग्रेशनचा रूल यूज करून काय करू शकतो? हा 1/2 कॉन्स्टंट बाहेर आहे इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx, हा 1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस x dx. काय केलं? इंटिग्रेशन सेपरेट केलं. सो व्हॉट इट बिकम्स? 1/2 ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ 1 इज x मायनस व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस x? सो इंटिग्रेशन ऑफ कॉस x इज साइन x. सो हे थोडं कन्फ्यूज होईल तुम्हाला, पण तुम्ही जर का प्रॅक्टिस केलात तर व्यवस्थित लक्षात राहील. प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. सो अशा प्रकारे जो दिलेला फंक्शन आहे तो फंक्शन तुम्ही काय करू शकता? ट्रिग्नॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन यूज करून त्याला कशामध्ये कन्वर्ट करू शकता? इंटिग्रेबल फंक्शन, म्हणजे थोडक्यात त्याचा इंटिग्रेशन घेता येईल. येस, लक्षात येते? ओके, so now we will move to next example.
Example number E, cos cube x dx. ओके. सो आता cos क्यूब x चं डायरेक्टली इंटिग्रेशन काढण्यासारखा कोणता फॉर्म्युला आहे का? येस, नो. आपण इंटिग्रेशन अशा टाइपचे कोणत्या फंक्शनचे काढले? येस, इट इज व्हॉट, एक्स क्यूब वगैरेचे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय येईल? एक्स रेज टू 4/4 प्लस सी. पण इथं आपल्याला काय काढायचं आहे? कॉस क्यूब एक्स. सो कॉस क्यूब एक्स कशामध्ये येतो फॉर्म्युला? येस, बघा तुम्ही रिकॉल करा थोडं. सो कॉस ट्रिपल अँगल मध्ये अगोदर आपण दिलेला फंक्शन लिहून घेऊया. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस क्यूब एक्स डीएक्स. ओके. सो कॉस क्यूब एक्स कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये येतो तुम्ही जर का रिकॉल केलात तर आय विल राईट हिअर कॉस 3 थीटा. ओके. सो कॉस 3 थीटा इज व्हॉट? इट इज 4 cos cube x minus, yes, 4 cos cube x minus 3 cos x. ओके. सो इथं कोणता फॉर्म्युला वापरलाय थोडक्यात? हा फॉर्म्युला. येस, इट इज व्हॉट, cos 3 थीटा इज इक्वल टू 4 cos cube थीटा मायनस 3 cos थीटा. ओके. सो इथंच मी साइन 3 थीटाचा देखील फॉर्म्युला लिहितोय. इट इज व्हॉट 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. दोघांमध्ये डिफरन्स काय बघा? कॉस 3 थीटा हा अगोदर 4 कॉस क्यूब न सुरुवात होतो मायनस 3 कॉस थीटा, आणि साइन 3 थीटा ही काय येतो? अगोदर 3 साइन थीटा न सुरुवात होतो मायनस 4 साइन क्यूब थीटा. सो आपल्याला हा लागणार आहे, हा पार्ट जो आहे फर्स्ट. सो त्याच्यावरनं आपण कशाची व्हॅल्यू काढूया? येस, वी विल कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ कॉस क्यूब एक्स. सो काय येईल ती व्हॅल्यू? येस, कॅन आय राईट फ्रॉम इट cos 3 थीटा ॲज इट इज. हा जो मायनस 3 cos थीटा आहे तो इकडे लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केला, इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला? 4 cos क्यूब थीटा. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cos क्यूब थीटा देन? हा cos क्यूब थीटा ॲज इट इज 1/4 ने इकडे डिवाइड केलं, म्हणजेच cos क्यूब थीटा इज इक्वल टू काय भेटलं? cos 3 theta plus 3 cos theta. So this is the value of what? My f of x. So can I write cos cube x is equal to, आपला f of x कोणत्या फॉर्म मध्ये? आपला फंक्शन कोणत्या फॉर्म मध्ये? x च्या. सो इट बिकम्स व्हॉट? 1/4 cos 3x plus 3 cos x. हे फक्त प्रोसिजर काय तुम्हाला कळण्यासाठी इतके स्टेप्स वाढवले. तुम्हाला जर का डायरेक्टली लक्षात येत असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉस क्यूब एक ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करू शकता. ओके. सो कन्सिडर आय. येस, व्हॉट इज माय इंटिग्रेशन? कन्सिडर I is equal to integration of cos cube x dx. What is cos cube x? It is 1/4 in bracket cos 3x plus 3 cos x into dx. आता इथे मी डायरेक्टली इंटिग्रेशन घेतोय. हा 1/4 as it is outside. So what is the integration of cos 3x? It is sin 3x आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3. सो डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण मल्टिप्लाय करत होतो, तो इथं काय करायचं आपल्याला? ऍड करायचंय, लक्षात ठेवा. प्लस 3 ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज साइन एक्स प्लस सी. सो आता काय करू शकता? हा तुम्ही 3 क्रॉस मल्टिप्लाय करून, येस, सो हा जो 3 आहे तो क्रॉस मल्टिप्लाय करून बाहेर काढू शकता. म्हणजेच 1/12 इंटू साइन 3x प्लस 9 साइन x प्लस, इथं पण 3 मल्टिप्लाय करा, 3c, किंवा ह्याच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता? c डॅश. ओके. सो माय फायनल आन्सर विल बी, इट इज 1/12 साइन 3x प्लस 9 साइन x प्लस
जो इंटिग्रेशन हा कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हणू शकता तुम्ही, इट इज सी डॅश. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दिलेला जो इंटिग्रेशन आहे तो इंटिग्रेशन बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन फाइंड आउट करू शकता. सो नाउ विल टेक नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, write down next example. G 1 upon 1 minus cos x. सो हा फंक्शन असा आहे की याचे तुम्हाला डायरेक्टली इंटिग्रेशन घेता येत नाही. ओके, सो लेट अस विल सिम्प्लिफाय दिस फंक्शन. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स. आता 1 मायनस कॉस एक्स ची व्हॅल्यू काय येते, येस, जसं 1 मायनस कॉस 2 थिटा आपण आत्ताच बघितलं, इट इज वॉट 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, आय विल राईट हिअर 1 मायनस कॉस 2 थिटा इज वॉट 2 साइन स्क्वेअर एक्स. तसं 1 मायनस कॉस थिटा ची व्हॅल्यू काय येईल, 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ओके, सो आय विल राईट हिअर बाय युजिंग दिस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 एक्स बाय 2. म्हणजेच काय येईल, हा साइन स्क्वेअर वरती गेल्यानंतर काय होईल, कोसेक स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय 2. सो दिस इज व्हॉट माय एफ ऑफ एक्स. आता कोसेक स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय येईल आपल्याला माहिती आहे. सो व्हॉट इज द कोसेक स्क्वेअर इंटिग्रेशन, इट इज मायनस कॉट एक्स. ओके, इट इज मायनस कॉट एक्स प्लस सी. सो हा फॉर्म्युला आपण इथं यूज करणार आहोत. So consider I is equal to integration of cosec square x by 2 divided by 2 dx. So take 1 by 2 constant outside. So what is the integration of cosec square x by 2? Obviously it is minus cot of x by 2 divided by a derivative of x by 2. Okay, sorry. So it is what? Derivative of x by 2 is 1 by 2 plus c. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय भेटेल बघा आपल्याला, येस. सो हा 1/2 डिनॉमिनेटरला आहे, म्हणजेच इथे न्यूमरेटरला येईल. थोडक्यात काय होईल, दिस गेट कॅन्सल्स. ओके, अँड व्हॉट आवर फायनल आन्सर, इट विल बी आय इज इक्वल टू मायनस कॉट एक्स बाय 2 plus c. So this is what my required integration, or this is the value of integration for given function f of x. So now we'll go for the next example. Example is I. It is what, under root 1 minus cos 2x upon 1 plus cos 2x. ओके, सो इथं काय नाही, घाबरून जायचं काही कारण नाही, कारण स्क्वेअर रूट मध्ये काय फॉर्म्युला आपण बघितलेला नाहीये इंटिग्रेशनचा. सो इथं काय करायचं, सुरुवातीला सिम्प्लिफिकेशन करून घ्या. सो लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू अगोदर दिलेला फंक्शन लिहून घ्या, 1 मायनस कॉस 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x. सो व्हॉट इज द 1 मायनस कॉस 2x, आपण भरपूर वेळा रिकॉल केला, इट इज व्हॉट 2 साइन स्क्वेअर एक्स. तर त्याचप्रमाणे 1 प्लस कॉस 2x ची व्हॅल्यू काय येईल, 2 कॉस स्क्वेअर एक्स. सो तुमच्या लक्षात येत असेल, इंटिग्रेशन मध्ये ट्रिग्नॉमेट्री तुम्हाला सगळं येणं इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे ट्रिग्नॉमेट्रीचे जे फॉर्म्युले आहेत ते कंटिन्युअसली रिकॉल करत चला. ओके, सो कॅन आय कॅन्सल 2 येस. सो व्हॉट इज अंडर रूट sin square upon cos square, it is under root tan square x. But what is the square root of tan square x? It is tan x. Okay, so here
f of x is what? It is tan x. So now can I consider integration of I? I is nothing but what? Yes, it is the integration of Kyle tan x dx. सो आता तुम्ही गडबडीत इथं काय करचाल? इंटिग्रेशन ऑफ tan x sec square x लिहिचाल, but it is not the integration, it is what? Derivative. ओके, सो त्यामुळं इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले थोडं व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला काय होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. ओके, सो व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर इंटिग्रेशन ऑफ tan x? Yes, it is standard one. It is what? I is equal to integration of tan x is log of mod of sec x plus c. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दिलेला जो एक्झाम्पल आहे तो एक्झाम्पल बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन यू कॅन सॉल्व इट. ओके, सो नेक्स्ट